नमस्कार मित्रांनो, आज आपण एक पुनर्जन्माची कथा पाहणार आहोत. बालपणातील गूढता ही कथा राधिकाची आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बालपणातील गूढता. आनंदाचे दिवस. राधिका एक चुलबुली आणि उत्साही मुलगी होती. तिच्या लहानपणी ती आपल्या वडिलांबरोबर शेतात काम करायची. तिथे तिला निसर्गाचे गूढ आकर्षण अनुभवायला मिळत असे. तिच्या लहान भावाबरोबर भाताच्या पिकात खेळताना ती खूप आनंदी असे. शालेय जीवन. तिच्या शालेय जीवनात राधिका नेहमीच शिक्षणात उत्कृष्ट होती. तिला आपल्या शाळेतील मित्रांबरोबर विविध खेळ खेळायला आवडत होते. एकदा तिने शाळेतील निबंध स्पर्धेत भाग घेतला, ज्यात तिने बालपणातील गूढ या गोष्टीवर लिहिले आणि तिला पुरस्कार मिळाला. महाविद्यालयीन जीवन. महाविद्यालयात प्रवेश. महाविद्यालयात जाताना राधिका ज्ञानाच्या गूढतेत अधिक खोलात जात होती. तिथे तिने पुनर्जन्माच्या तत्वांवर अभ्यास सुरू केला, ज्यामुळे तिला जीवनाची गूढता जाणवली. विवाहाच्या गोड आठवणी. महाविद्यालयीन जीवन संपल्यावर राधिका एका चांगल्या मुलाशी विवाह झाला. विवाह समारंभात कुटुंब एकत्र आले आणि सर्वांनी आनंदाने साजरा केला. राधिका हसून म्हणाली, आयुष्य एक उत्सव आहे. कार्यक्रम आणि उत्सव. गोड आठवणी. विवाहानंतर राधिका आणि तिच्या नवऱ्याने एक मोठा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात सर्व मित्र आणि कुटुंब एकत्र आले आणि आनंद घेतला. पर्यटनाची योजना. काही महिन्यांनी राधिका आणि तिच्या नवऱ्याने गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर एक यात्रा करण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी जलक्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. एक वाईट अनुभव. एक शांत आणि सुंदर संध्याकाळ होती. राधिका आणि तिचा नवरा सुनील एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जात होते. कार्यक्रम अत्यंत रंगीत आणि आनंददायी असावा असं त्यांनी विचार केला होता. राधिका नेहमीच उत्साही, आनंदी असलेल्या व्यक्ती म्हणून ओळखली जात होती, पण त्या रात्रीचा अनुभव तिच्या जीवनात एक महत्त्वाचा टप्पा ठरला. राधिका आणि सुनील त्यांच्या गाडीत बसले होते. गाडी चालवताना सुनीलने राधिकाकडे पाहत एक गोष्ट सांगितली, राधिका, आपण आपल्या जीवनात ज्या क्षणांना आनंद घेतो तेच क्षण महत्त्वाचे असते. ती हसली आणि उत्तर दिलं, होय, आनंद घेण्यासाठी जीवन आहे. अचानक एका गडबडीत एक मोठा ट्रक त्यांच्या दिशेने धावत आला. राधिका व सुनील थोडक्यात बचावले, परंतु त्यांच्या गाडीला जोरदार धक्का बसला. गाडी रस्त्यावर उलटली आणि राधिका जागीच बेहोश झाली. पुनर्जन्माचा अनुभव. राधिका थोड्या क्षणात एका अंधाऱ्या जागेत जागी झाली. तिला काहीच समजत नव्हतं. तिला तिचं शरीर हलत असल्यासारखं वाटत होतं. अचानक तिला एक विचार आला, हे कोण आहे? मी कुठे आहे? ती तिथे एक गूढ स्थानात होती, जिथे ती एका किमान आकाशात होती. तिथे तिला अनेक आत्म्यांचे दर्शन झाले. काही आत्म्यांचे हसणे आणि काहींचे रोष दिसले. ती तीर्थक्षेत्राच्या आसनावर एक शूर योद्धा म्हणून पाहत होती. तिने एक दृश्य पाहिलं, जिथे ती शस्त्र एक युद्ध करत होती. तिच्या बाजूला तिचे मित्र होते. तिच्या मनात एक विचार आला, हे सर्व काही मला का समजत आहे? मी कोण होते? आत्मा आणि पुनर्जन्म. राधिका त्या क्षणात आपल्या आत्म्याची गूढता जाणवली. तिने युद्धाच्या दृश्यांचा अभ्यास करत असताना एक विचार आला, प्रत्येक आत्मा अनेक जन्म घेतो आणि त्यांचं जीवन एक भिन्न अनुभव असतो.
तिच्या मागील जन्मात ती एक योद्धा होती, जी कुटुंब आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी लढली होती. तिने तिच्या जीवनातील त्या गूढ घटकांचा सामना कसा केला होता, हे तिच्या मनात ठळकपणे येऊ लागलं की ती एका गूढ जगात जिवंत होती, ज्यामध्ये तिच्या आत्म्याला पुनर्जन्माची प्रक्रिया अनुभवायला मिळत होती. राधिका अनुभवत होती की तिची योद्धा आत्मा कशामुळे आजच्या काळात सजग झाली होती. ती सांगत होती की तिच्या लहानपणीच तिने तिच्या ध्येयासाठी किती संघर्ष केला होता. आता तिचा आत्मा अधिक प्रगल्भ झाला आहे. अर्थात त्यात एक गूढता होती जी तिला एक वेगळं ज्ञान देत होती. तिने त्यावेळी ठरवलं की आता तिला तिच्या जीवनाची दिशा बदलायला हवी. तिला हे समजलं की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अनुभवातून शिकता येतं आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काहीतरी नवीन शिकतो. विवाहाच्या तयारीतील हळूहळू बदल. राधिका आणि सुनील यांचा विवाह जीवन सुरुवातीच्या काळात अनेक गोड आठवणींनी भरलेले होते. त्यांच्या प्रेमाच्या कथेची सुरुवात कशी झाली ते एका लहान सहलीला भेटले होते. राधिका नेहमीच उत्साही आणि आवडत्या व्यक्तिमत्वाची होती, तर सुनील शांत, विचारशील होता. दोघांचे व्यक्तिमत्व एकमेकांच्या पूरक होते. विवाहाच्या तयारीत दोघांनी एकमेकांबद्दल विचार करणे सुरू केले. राधिकाने तिच्या आईसाठी एक साडी खरेदी केली, जी तिला खूप आवडते, आणि सुनीलने तिच्या आवडीच्या गजरेचा एक सेट घेतला. विवाहाच्या तयारीत सर्व कुटुंब एकत्र आले होते आणि त्यांना खूप आनंद झाला. सण आणि उत्सव. विवाहाची तारीख जवळ आली तसतसा उत्सवाचे चैतन्य वाढू लागले. राधिका आणि सुनील त्यांनी त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना विवाहात आमंत्रित केले. विवाहाच्या समारंभात पारंपरिक गाण्यांवर नाच, नृत्य आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विवाहाच्या दिवशी राधिका सजलेल्या साडीमध्ये एक अद्भुत रूपात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक अद्वितीय आनंद होता. सुनील तिला पाहून मंत्रमुग्ध झाला. राधिका आणि सुनील यांचा विवाह एक सणासुदीच्या सारखा गाजला. त्यांचे वचनविधी पारंपरिक पद्धतीने झाले. संसाराची सुरुवात. विवाहानंतर दोघांनी एकत्र जीवनाची सुरुवात केली. राधिका तिच्या व्यवसायात पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील होती, तर सुनील तिच्या सर्व योजना आणि स्वप्नांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित राहण्याचा निर्णय घेतला. राधिका आपल्या कलेच्या शोकात गुंतली होती आणि सुनीलने तिला प्रोत्साहित केले. एकत्र येऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक सुखद अनुभव आले. काही दिवशी राधिकाने सुनीलला चहा बनवायला सांगितले, तर काही वेळा ते एकत्र जेवायला जातात. एकत्रितपणे गप्पा मारणे, सिनेमे पाहणे आणि सहलीला जाणे यामुळे त्यांचा प्रेम वाढत गेले. आठवणींचा संग्रह. राधिका आणि सुनीलची विवाह जीवनातील सर्व सुखद क्षणांचे एकत्रित संग्रह होता. त्यांच्या फोटोंचा एक सुंदर कोलाज तयार केला होता, ज्यात त्यांचे आनंदाचे क्षण, सहली, सण आणि कुटुंबासोबतचे क्षण होते. राधिका नेहमी त्या फोटो पाहून त्यांच्या विवाह जीवनातील गोड आठवणींमध्ये हरवून जात होती. अडचणी आणि त्यावर मात. एक दिवस राधिका आणि सुनील यांना एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला. राधिकाच्या कामात काही अडचणी आल्या आणि ती तणावात होती. सुनीलने तिला सांभाळण्यासाठी आणि तिची मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्याने राधिकाला सहारा देण्यासाठी विचारले, "कसं काय आहे राधिका? मला तुझी काळजी आहे." राधिका थोडी गप्प झाली, परंतु सुनीलने तिच्या मनातील सर्व विचार समजून घेतले. दोघांनी एकत्र येऊन समस्येवर विचार केला आणि राधिका तिच्या ध्येयाकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले.
नवीन सुरुवात. 1 वर्षानंतर राधिका आपल्या कामात यशस्वी झाली आणि सुनीलने तिला खूपच गोड सल्ला दिला. त्याने तिला सांगितले की तूच माझी प्रेरणा आहेस राधिका. तुला या सर्व गोष्टींसाठी खूप मेहनत करावी लागली, पण तू माझ्या यशात मोठी भागीदार आहेस. त्यांच्या विवाह जीवनातील या सर्व गोष्टींमुळे त्यांचा संबंध अजून मजबूत झाला. त्यांचे प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास त्यांना अडचणींवर मात करण्यास मदत करत होते. प्रेम आणि विश्वासाची कथा. राधिका आणि सुनील यांची प्रेमकथा त्यांच्या विवाहानंतर आणखी गडद झाली. त्यांच्या जीवनात आलेले अनुभव, अडचणी आणि आनंदाचे क्षण यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या संबंधाला अधिक मजबूत बनवला. त्यांच्या विवाहातील सर्व सुखद आठवणी आणि अडचणींवर मात करण्याचा अनुभव त्यांना एकत्र आणणारा ठरला. राधिकाचे व्यवसायात यश मिळवणे आणि सुनीलने तिच्या ध्येयाला पाठिंबा देणे या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्या प्रेमाचा गंध अधिकच वाढला. त्यांच्या जीवनातील एकमेकांवरील विश्वास आणि प्रेमाने अडचणींचा सामना करायला त्यांना एकत्रितपणे शक्ती दिली. यामध्ये एक महत्त्वाचा धडा शिकवला गेला. प्रेम आणि विश्वास हे जीवनातले सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत. कोणतीही समस्या आली तरी जर आपण एकमेकांकडे उभे राहिलो तर ती आपल्याला पराभव करायला मदत करते. राधिका आणि सुनील यांच्या प्रेमाची कहाणी प्रत्येकाच्या हृदयात एक आशा आणि प्रेरणा देऊन जाते. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण एकत्रित अनुभवण्यासाठी आणि एकमेकांना सहारा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम त्यांच्या प्रेमात दिसून येतो. याद्वारे त्यांनी आपल्या जीवनात एकमेकांना साथ देताना एक अद्वितीय प्रेमकथा तयार केली, जी प्रत्येकाच्या मनात कायमचीच राहील. अशा प्रकारे राधिका आणि सुनील यांच्या प्रेम आणि विश्वासाच्या या गोड कहाणीसोबत आपण या अध्यायाची समाप्ती करते. जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो आणि प्रेमाच्या या अद्वितीय वाटचालीत एकत्रितपणे जगण्याची मजा असते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासाबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही आणखी भन्नाट कथा आणू शकतो. तुमची काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा. धन्यवाद.